मतदारसंघात उद्या मतमोजणी होणार आहे. दिवसभरात कसं काय नियोजन आहे प्रशासनाचं? उद्या 23 तारखेला 270 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. सर्व उमेदवार आणि त्यांचे मतमोजणीचे प्रतिनिधी यांना उद्या सकाळी 8 वाजता हजर राहण्याबाबतच्या लिखित सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्यांचे काउंटिंग एजंट आहेत, त्यांना पण पासेस गेलेले आहेत. मतमोजणी केंद्रामध्ये एकूण 14 टेबल आणि मतदान यंत्रासाठी 14 टेबल आणि पोस्टल बॅलेटसाठी 6 टेबल असं नियोजन केलेलं आहे. जवळपास 150 कर्मचारी मतमोजणीच्या कामामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये असणार आहेत. पोलीस विभागानं सुरक्षेची व्यवस्था मतमोजणी केंद्रामध्ये आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेरशी केलेली आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाल्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निर्णय हाती येऊ शकतो. कोणतीही घाईगडबड न करता सर्व काउंटिंग एजंटना आणि उमेदवारांना मतमोजणीची आकडेवारी समजेल अशा पद्धतीनं प्रशासनाने नियोजन केलं आहे. आफ्टर काउंटिंग मतदारसंघामध्ये कोणतीही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये त्याबद्दल पोलीस प्रशासनही दक्ष आहे. पोस्टलचं 6 टेबल आहे. पहिलं पोस्टल घेतलं आणि त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली एक अर्ध्या तासाने मुख्य ईव्हीएमचं काउंटिंग सुरू होईल. पहिली जी टेबल असणार त्याला किती 14 एका वेळेस प्रत्येक मतदारसंघाने घेणार किती असणार? 1 2 3 केंद्र क्रमांक 1 पासून मतदान केंद्र क्रमांक 1 पासून मतमोजणीला सुरुवात होईल ते 310 पर्यंत. एकूण 22 राऊंडमध्ये ही मतमोजणी पूर्ण होईल. भाऊस फेऱ्या म्हणा मराठीत. 22 22 होणार 23